कमान सनमेश, दिखा दो, दुनिया हिला दो, डर के आगे जीत है, उसके बाद मौत है। नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी तुमचा सहप्रवासी, मी मिलिंद भोसले, मी वाटसरू तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। पाठीमागे पाहू शकताय हा किल्ला डागबैरी। या डागबैरी किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे। जोराचं वारं सुटलेलं आहे। आजची मोहीम आहे तो किल्ले डागबैरी। या डागबैरीमध्ये जाण्यासाठी एक छोटी अरुंद वाट आहे आणि ती वाट शिड्यांची आहे। काही ठिकाणी दोरीचा वापर करून आपल्याला आतमध्ये जायचंय। आज आपण भल्या पाट्याच घराच्या बाहेर पडलेलो आहे, कारण प्रवास हा लांबचा आहे आणि चढाई पण जास्त वेळ करावी लागणार आहे। त्यामुळे ऊन व्हायच्या अगोदर आपण या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्यानुसार आपण पुण्यावरून जुन्या महामार्गाने लोणाळ्याच्या अलीकडे असलेल्या कामशेत ह्या गावापासून केवळ 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जांभवली या गावात येऊन पोहोचलेलो आहे। कोंडेश्वराचं मंदिर जांभवली गावात आल्यानंतर हे तुम्हाला मंदिर पाहायला मिळतं। या मंदिराच्या बाजूला तुम्ही गाड्या पार्क करू शकता। इथून असं सरळ आपल्याला वर जायचं आणि हा दिसतोय तो डागबैरी किल्ला। टार्गेट डागबैरी, चला। डागबैरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्थित एक बुलंद असा किल्ला आहे। डाग किल्ल्याच्या बाजूस असणाऱ्या सुळक्याला कळकरायचा सुळका असे म्हणतात। हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत भैरी देवाला समर्पित आहे, म्हणूनच त्याला डागबैरी असे म्हणतात। या बहिरीच्या गुहेत शेंदूर फासलेला एक दगड आहे। बहिरीचा वापर आजूबाजूच्या म्हणजेच राजमाची किल्ल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा। डागबैरी किल्ला आणि या किल्ल्याच्या जवळच असणारा कळकराय सुळका हा इतिहासप्रेमी, गिर्यारोहक, साहसी प्रेमी यांना नेहमी आकर्षित करतो। कर्जत डोंगर रांगेत येणारा हा ट्रेकरच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो। डागबैरीला जाताना प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा जणू कस लागतो। सुमारे अर्धा पाऊण तास पायपीट केल्यानंतर कारवीच्या या घनदाट जंगलातून वाट काढत आपण निघालेलो आहे। सकाळच्या कोवळ्या उन्हात समोर दिसणारा हा डागबैरी किल्ला अत्यंत सुंदर दिसतोय। आपल्याला असं वाटतंय कधी एकदा या किल्ल्यावर पोहोचतोय। मित्रांनो, आपण पाहू शकतोय पूर्णपणे घनदाट जंगल आहे। हे जंगल पूर्णपणे कारवीचं आहे। अक्षरशः तुम्हाला वाट काढताना कसरत करायला लागते, एवढं घनदाट जंगल आहे। डोक्यावर हे निळं आकाश आणि सकाळ सकाळी कोवळ्या उन्हामुळे ही कारवीची पानं अशी काय सुंदर दिसतात की जणू काय त्यांना सोनेरी मुलामा दिलेला आहे। जवळपास 2 तास झाले आपली पायपीट ही चालूच आहे, पण एक मात्र बरं आहे की ऊन लागत नाही आहे, कारण ह्या घनदाट जंगलामुळे सूर्यकिरण काय आपल्या डोक्यापर्यंत पोचू शकत नाही आहेत। त्याचा एक फायदा होतोय, पण मनामध्ये एक भीती वाटते की एखादा जंगली प्राणी जर समोरून आला तर, कारण काय झालं आहे आपल्या पाठीमागे पण कोण नाही आहे आणि समोर पण लांबपर्यंत कोणाचाही आवाज येत नाही आहे। आलं तिकडं आयुष्यपा काय होतं रे, काय होतं आयुष्यपत काहीतरी होतं। घाबरू नका मित्रांनो, काही नव्हतं। पण काय माहिती आहे का, इथं काही होऊ शकतं। जंगल आहे, जंगली प्राणी पण इथे येऊ शकतात, तर तुम्ही सावधानता बाळगा। ग्रुपने या, एकटे येऊ नका, बाकी काही नाही। या ठिकाणी 3 वाटा आहेत। इकडे एक वाट आहे, या इकडे उजवीकडे एक वाट आहे आणि ही वाट जाते किल्ल्याकडे। कळकराय सुळका आहे ना, तिकडे ही वाट जाते आणि ही वाट खाली डाग गावाकडे जाते। इकडनं पण रस्ता आहे किल्ल्यावर यायला आणि इकडनं किल्ल्यावर जाण्याची वाट सोपी आहे। तर ह्या वाटाने जाऊ नका, ही वाट अवघड आहे
डाक किल्ल्यावर जाण्यासाठी सगळ्यात सोपी वाट आहे ते डाक गावातून या ठिकाणी, आणि ही वाट अवघड आहे. आणि तुम्हाला जर डाक बहिरी ह्या गुहेमध्ये म्हणजे गुहा आहेत त्या गुहेमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर ह्या वाटेने जा. आणि जो सुळका आहे कळकराय सुळका तिकडं पण तुम्ही या वाटेने जाऊ शकता. पण किल्ल्यावर जाण्यासाठी लक्षात ठेवा, जो किल्ला आहे डाक बहिरी किल्ला त्या किल्ल्यावर जाण्यासाठी ही वाट खूप अवघड आहे. आणि जी सोपी वाट आहे ते डाक गावातून खालून आहे. तुम्ही या गावातून किल्ल्यावर जाऊ शकता. परंतु तुम्हाला जर डाक बहिरी ह्या गुहेत जायचं असेल तर ही वाट आणि सुळका जो आहे कळकराय त्यासाठी जाण्यासाठी ही सोपी वाट आहे. चला तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता अंतिम चढाई फक्त 5 मिनिटाचीच आहे, परंतु ही 5 मिनिटं म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेचा अक्षरशः कस लागणार आहे. कारण ही खिंड पार करताना आपली खूप दमछाक होते. हळूहळू पण आपण या खिंडीच्या वरपर्यंत जाऊन पोचणार आहोत. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या खिंडीमध्ये. या मार्गाने आपण गोव्यात जाऊ शकतो. आणि हा जो आहे हा डाकबहिरी किल्ला आणि उजवीकडे पाहता येतो हा कळकराय सुळका. महाराष्ट्राचा आवाज हा सायको प्रशील आपल्याला पुन्हा एकदा भेटलेला आहे. म्हणजे ही दोस्ती काय तुटायची नाही. त्याचा सो मित्रांनो, फायनली एकदा पुन्हा तैल बैलाच्या थरारक अनुभवानंतर आज आपण आलो या जागेवर कडकराई पिनाकलवर. बघू आजचा हा अनुभव कसा असणार. आणि मित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की या मित्राचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचा. आणि लवकरच तो एव्हरेस्ट सर करो अशी आपण ईश्वर सरनी प्रार्थना करू आणि त्याला ह्या मोहिमेसाठी शुभेच्छा देऊया. वेल्डर आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आणि तो असा आपल्या या पुण्याचा, महाराष्ट्राचा, विदर्भाचा आवाज पार देशापर्यंत पोहोचव. जगात हा तुझा आवाज गेलाच पाहिजे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्यात दादा. वी आर विथ यू ऑलवेज. कीप इट अप अँड कीप गोइंग. थँक्यू सो मच दादा. मित्रांनो, आत्ता मजा येणार. अवघड चढाई चढलो, खिंडीपर्यंत पोहोचलो खरं, पण खरी कसरत आहे या खिंडीमधनं खाली उतरायचं. चला आत्ता गंमत बघूया. शाबाश. कमान सनमेश, दिखा दो, दुनिया हिला दो. डर के आगे जीत है, उसके बाद मौत है. शाबाश. चला चला. त्या खिंडीची अवघड वाट उतरून आता आपण खाली आलेलो आहोत. आणि ही वाट जरा सोपी दिसते कारण सपाट आहे, परंतु तुम्ही जर वर पाहिलं तर उभ्या कातळाला कोरून ही वाट केलेली आहे. तरी पण जरा सावधानता बाळगून आपल्याला जायचं आहे. खऱ्या अर्थानं हिथून पुढं थरारक प्रवास आणि हा जीव घेणा प्रवास चालू होणार आहे. कारण खडकामध्ये बांधलेल्या दोरींना आणि स्क्रूमध्ये फिट केलेल्या तारांचा आधार घेत घेत आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. डावीकडे पाहाल तर भली मोठी खोल दरी आपल्याला पाहायला मिळते आणि उजवीकडे हा काळा पहाड. या दोन्हींच्या पोटातून वाट काढत काढत आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आत्तापर्यंत आपण ह्या दोरीचा आधार घेत 45 डिग्रीमध्ये चालत चालत पुढे आलो. पण इथून पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने अवघड आहे. कारण आत्ता आपली चाल होणार आहे ती 90 डिग्रीमध्ये. ह्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवर पाय ठेवत ठेवत या बांधलेल्या दोरींचा आधार घेत घेत आपल्याला वर जायचं आहे. हा सर्वात अवघड टप्पा आहे आणि हा टप्पा पार केल्यानंतर आपण गुहेपाशी अगदी जवळ येऊन पोहोचतो. चला मित्रांनो, आपलं आजचं टार्गेट जे आहे डाकबहिरी गुहा जवळच आहे आणि थोड्याच वेळात आपण या गुहेपर्यंत पोहोचणार आहोत. बाजूला पाय ठेवायला भरपूर जागा आहे बघ तुला.
असं वाटलं होतं की ह्या अवघड टप्प्यानंतर आपण घोळपाशी येऊन लगेच पोचू, परंतु खरी कसोटी तर पुढेच होती. कारण इथून पुढची जी वाट होती तिथं ना पायऱ्या होत्या, ना दोरी होती, ना कुठला आधार. केवळ एक लाकूड उभं केलं होतं आणि त्या लाकडाच्या खाचेमध्ये पाय देऊन आणि दुसऱ्या हाताने वरती पकडून आपल्याला वर जायचं होतं. अत्यंत कठीण टप्पा होता आणि अवघड वाट होती, कारण आधाराला काहीच नव्हतं केवळ एका लाकडाशिवाय. मित्रांनो, अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन आम्ही ही शेवटची अत्यंत अवघड चढाई पूर्ण केली आणि येऊन पोचलो ते डाकभैरीमध्ये असलेल्या भैरी देवाच्या देवळापाशी. या देवीच्या चरणी लीन झालो, मनोभावे दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आजचा आपला प्रवास इथंच संपवत आहे. मला खात्री आहे की हा आजचा खतरनाक आणि ॲडव्हेंचरफुल प्रवास तुम्हाला नक्की आवडला असेल. तुम्हाला वचन देतो की पुन्हा एकदा लवकर भेटूया अशा वेगळ्या प्रवासात, वेगळ्या ठिकाणी आणि एका वेगळ्या आनंदात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळत राहील.